क्या ना वाइट नहीं मिलेगा भाई, वाइट ही करो। शर्मा अरे 21 सेकंड भाई थोड़ा सा भाई। अरे भाई पीछे मेरे सामने साहब यार ए बाबा साहब आओ सर एक सेकंड सर आपल्या इथे अधिकरण डिपार्टमेंट लागल्यामुळे मोबाइल हटाओ ना। चलिए बुला लिए हो गया नहीं आज एकदम उनको आधा घंटा है नहीं तो होता नहीं स्पीड उसमें डालना है ना तो लेके आए ये सब फ्री है क्या? अरे फ्री से डालना है रिप्ले रहता है वो थोड़ा सा हम लोग थोड़ा नहीं वर्कआउट करेंगे ऐसा ना हो कि स्टार्ट करें और कुछ प्रॉब्लम सर 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 आधा मोबाइल पीछे कर देते हैं। तो थी सेंटर में आइए किसका फोन है? ममता है या किसका फोन? मेरा नहीं है दादा। अरे समझ चलो चलो आज हमें बहुत खुशी की बात है कि आज मैं प्रकाश साजनीकर और हमारे लिए आज बहुत खुशी की बात है। हमारे फिल्म सिटी के एमडी प्रशांत साजनीकर और पूरी टीम और अभी अभी आशीष शेलार जी ने हमारी एम्बुलेंस का उद्घाटन किया। ये एम्बुलेंस हमने नीलाट टेलीफिल्म्स की ओर से हमने पूरे हमारे जो वर्कर है इधर फिल्म सिटी में जितने लोग काम करने आते हैं, फिल्म सिटी में 10-15 हज़ार वर्कर, स्पॉट बॉय, मेकअप मैन, आर्टिस्ट, असिस्टेंट डायरेक्टर, लाइट मैन, ड्रेस मैन,
क्रेन सब, इतने कैमरा ऑपरेटर, इतने लोग होते हैं, इतने लोग दिन रात काम करते हैं, तो किसी को भी कुछ हो गया तो कोई सुविधा ऐसी उपलब्ध नहीं थी, तो हमने एक सुविधा उपलब्ध की है फिल्म सिटी के साथ मिलकर, और एक एम्बुलेंस हमने डोनेट की है। तो सर थैंक यू सो मच। थैंक यू फॉर आशीष सर सर का मैं मोदी साहब का तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमारे लिए एक एम्बुलेंस दी। इट विल बी वेरी यूज़फुल हमारे स्टाफ के लिए, और यहाँ पे जो जितने सारे एम्प्लॉयज़ हैं इनके लिए भी बहुत ये महत्वपूर्ण साबित होगी। और मुझे आशा है कि सर ने जो आई एम थैंकिंग हिम फॉर गिविंग दिस एम्बुलेंस टू द फिल्म सिटी। थैंक यू सो मच। नहीं, आप लोगों ने मुझे प्रेरणा दी है, और ये मैं हमारे तारक मेहता का उल्टा चश्मा और पूरा हम लोग जो 17 साल से फिल्म सिटी में काम कर रहे हैं, तो मुझे ऐसा लगता है कि मुझे कुछ करना चाहिए हमारे वर्कर्स के लिए और हम सब के लिए। तो मैं फिल्म सिटी का आभारी हूँ कि आपने मौका दिया और ये एम्बुलेंस डोनेट करने का विचार हमारे मन में आया, और ये फिल्म और ये जो एम्बुलेंस है वो किसी को ज़रूरत ना पड़े, वो भगवान को प्रार्थना करता हूँ। 17 साल से आप लोग हंसाते आ रहे हैं, लोगों को एंटरटेन करते आ रहे हैं, एकदम अच्छा काम कर रहे हैं, ये भी एक उसमें इंक्लूड हो चुका है प्लस पॉइंट जो आप लोगों ने किया अपने प्रोडक्शन हाउस के पूरी टीम के साथ। ये सोच कहाँ से आई और ये स्टार्ट कहाँ से हुआ, प्लीज़ वो जानना चाहेंगे। मैंने कहा ना कि फिल्म सिटी का जो स्टाफ है, हमारे एमडी मैडम है स्वाति मसे पाटिल, प्रशांत जी है जॉइंट एमडी, ये सब भी प्रेरणा देते हैं, और फिल्म सिटी की टीम वो भी हमारा परिवार है, जो स्टाफ है वो। आज 17 साल से हम लोग तारक मेहता का उल्टा चश्मा यहाँ शूट कर रहे हैं, महाराष्ट्र में, मुंबई में, फिल्म सिटी में, दादा साहेब फाड़के चित्रनगरी में। तो ये हमारी कर्म भूमि है। 17 साल से जो भूमि से हम लोग सबको हंसा रहे हैं, जहाँ पे गोकुलधाम सोसाइटी का सेट लगा हुआ है, और ये सीरियल सिर्फ देश में नहीं विदेश में भी सब लोग देखते हैं। तो ये बहुत आज हमारे लिए भी बहुत खुशी की बात है, गौरव की बात है कि हमने एक छोटा सा कुछ काम किया। आगे चल के और भी कुछ करेंगे, कुछ एक छोटी सी क्लिनिक बनाने का भी विचार है कि वर्कर को या किसी को भी कुछ एक छोटा सा कुछ ऐसा क्लिनिक हो डॉक्टर के साथ, जो एक लोगों को सुविधा रहे। तो देखते हैं कब होता है, लेकिन हमारी सबकी नीयत बहुत अच्छी है कि हम हमारे वर्कर के लिए कुछ कर सके। बिल्कुल, बहुत अच्छा सर। लास्टली एक चीज़ और जानना चाहेंगे, 17 साल हो चुके हैं शो को, 17 सालों में काफ़ी उतार चढ़ाव आपने देखा, पर ये शो में काफ़ी लोग बदले, पर अब नए लोग भी आए हैं, तो आप उस चीज़ को कैसे हैंडल करते हैं? ऑडियंस का रिस्पॉन्स चलता रहता है, सब लोग बदलेंगे ना, 17 साल हो गया तो बिल्कुल। आज भी लोग हंस रहे हैं, देख रहे हैं तारक मेहता का उल्टा चश्मा। मेरे दर्शकों का आभारी हूँ, और जो नए लोग भी आए उनका उन्होंने स्वीकार किया है, क्योंकि 17 साल लंबा समय है, तो आर्टिस्ट बदलते रहेंगे, लेकिन शो चलते रहेगा। थैंक यू। महामंडळाच्या आपल्या कुटुंब प्रमुख स्वाती मसे पाटील मॅडम यांच्या मंत्रिमहोदयांचे सन्मान करता स्वागत करता आहे। धन्यवाद सर। खरं तर आज आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे। महामंडळाचे सर्वच आपले आदरणीय मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। धन्यवाद मॅम। आणि त्याचबरोबर आपले सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। आपल्या वित्त अधिकारी मॅडम खातू मॅडम यांना विनंती करतो, त्यांच्या हस्ते आपण सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत। धन्यवाद। आपल्या सर्व मान्यवरांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय मॅडमांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। उपस्थित सर्व माझे सहकारी, कर्मचारी आणि बंधू भगिनींनो, आज चित्रनगरीचा 48वा वर्धापन दिन आहे आणि आज महामंडळाचे अध्यक्ष आणि आपले कुटुंब प्रमुख आज आपल्यात उपस्थित आहेत। हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे। सर, आपले मनापासून स्वागत। ज्याच्यामध्ये दर्जेदार चित्रपटांना अनुदान आहे, ते त्या ह्याच्यामध्ये आपण महिला दिग्दर्शकांना एक नवीन अनुदान योजना सुरू केलेली आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांना आपण रक्कम दुप्पट केली आहे आणि
चित्रपटांचा क दर्जा आपण निर्माण केलेला आहे, जी लॉंग मागणी होती. वेगवेगळे कोलॅबोरेशन्स आपण केले. IICTचं संकुल आपल्या फिल्म सिटीमध्ये उभं राहत आहे आणि FTII सोबत पण आपण चित्रपट विषयक अभ्यासक्रम लवकरच सुरू करत आहोत. दिवाळीनंतर मला वाटतं हे अभ्यासक्रम आपले सुरू होतील. प्रसार भारती सोबतही आपला सामंजस्य करार झाला आहे. पायाभूत सुविधांवर काम करताना सर आमच्याकडे हॉल नव्हता, तर आम्ही चित्रांगणची एक छोटेखानी उभारणी केली आपल्या हस्ते, त्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर इमारतीचं प्रशासकीय इमारत जी आहे त्याचंही आपण नूतनीकरण करत आहोत, जिथे आपल्या व्यवस्थित सगळं अभ्यागतांसाठी सुविधा असतील, कर्मचाऱ्यांची बसण्यासाठी व्यवस्थित बैठक व्यवस्था असेल. विविध बाह्य चित्रीकरण स्थळांचं आपण निर्मिती करत आहोत. स्टुडिओचं अद्यावतीकरण केलं आहे. आपले 16 स्टुडिओज आहेत, त्यातले जवळजवळ अर्धे स्टुडिओजची आपलं नूतनीकरण कंप्लीट झालेलं आहे. मेकअप रूम्स आपण अद्यावत केलं आहे, पण त्याच्यात अजूनही काय करण्याचा आमचा मानस आहे. अजूनही स्टेट ऑफ द आर्ट आपण चित्रीकरण स्थळ आणि एक स्क्रीनिंग थिएटर आपण सर इथे उभारणार आहोत. प्रशासन हा कुठल्याही संस्थेचा पाया असतो आणि कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकडे आपला कल राहिला आणि शासनाचा त्याला भक्कम नेहमी पाठिंबा राहिला. 7वा वेतन आयोग असू दे, आश्वासित प्रगती असू दे आणि वैद्यकीय भत्ता यासाठी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नेहमीच एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला मान्यता दिली. सुधारित आणि नवा आकृतीबंध आपण सादर केलेला आहे. नवीन सेवा प्रवेश नियम आपण करत आहोत. हे जे छोटे छोटे बदल प्रशासनात करणं आवश्यक असतं ते आपण सगळे करत आहोत. आणि प्रशिक्षण आपण घेतलेली आहेत आणि अधिक प्रशिक्षण घेण्याचा आपला विचार आहे. तंत्रज्ञानाशिवाय काही नाही, म्हणजे तंत्रज्ञान स्नेही महामंडळाला बनवण्याचा आपला प्रयत्न आहे. लास्ट इयर आपण मागच्या वर्षी कला सेतूचं उद्घाटन केलं होतं आणि सर पुढच्या वर्षी आपण कला सेतू 2.0 असं आपण विचार करत आहोत उद्घाटन करायचा, जे एक सांस्कृतिक व्यासपीठ असेल. सिंगल विंडो सिस्टम आपण लागू केली, पूर्ण महाराष्ट्रभर लागू झाली. 100 दिवसांचा भाग म्हणून आपण ती लागू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. त्याला इकॉनॉमिक टाइम्सचं पण ई-गव्हर्नन्सचं आपल्याला सिल्वर अवॉर्ड पण मिळालं होतं. वेबसाईटचं नूतनीकरण आपण करत आहोत आणि आज सर आपण 3 गोष्टींचं उद्घाटन करतोय. एक ऑटोमेशनचा भाग म्हणून डॅशबोर्ड आपण तयार केलेला आहे फिल्म सिटीचा, ज्याच्याने मॉनिटरिंग आपण आधी 360 डिग्री मॉनिटरिंग करू शकतो. ND स्टुडिओ आपल्याकडे आलेला आहे आपल्या ह्याच्यात, तर त्याचं मोबाईल ॲपचं उद्घाटन आपण आज इकडे करणार आहोत, जेणेकरून बुकिंगला चालना मिळेल आणि अधिकाधिक शूटिंग्स तिकडे होतील. तसंच चित्रपताका या त्रैमासिकाचं पण उद्घाटन आपण करत आहोत आणि सर्व चित्रकर्मींसाठी व्यक्त होण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळेल असा मला त्याचा विश्वास वाटतो. सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून सर आज आपण एक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज ॲम्ब्युलन्सचं पण आपण लोकार्पण केलेलं आहे, जे नीला टेलिफिल्म्सच्या मदतीने आपल्याला उपक्रम म्हणून, तर त्यांचेही मनापासून आभार मानते. फोर्टिस ॲवन माते ज्यांनी आरोग्य शिबिर घेतलं आणि IPCA आणि बी द चेंज यांच्या वतीने बीन्स आणि आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यांचेही मनापासून आभार. सर्वांना वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. 2 ओळी म्हणते इकडे. इथे वसे एक स्वप्नांचा गाव, दिमाखात उभी असे चित्रनगरी त्याचे नाव. इथे उलगडती स्वप्नांच्या वाटा, इथल्या पानापानात बहरल्या रंगछटा. लाईट ॲक्शन कॅमेराचा खेळ, मनभावन असा जादुई मेळ. चित्रकवनी तंत्रज्ञानची कलासक्त भूमी, चित्रनगरीच्या कर्मचाऱ्यांची असे कर्मभूमी. चित्रनगरी टाकतीये वेगाने का, अहोरात्र झटती त्यासाठी ज्ञात अज्ञात हात. लवकरच चढेल या चंदेरी धुनियेस सोनियाचा साज, लवकरच चढेल या चंदेरी धुनियेस सोनियाचा साज. कीर्ती वैभव तिचे पसरो, संकल्प असे वर्धापन दिनी आज. धन्यवाद. आपण आता ND स्टुडिओचं मोबाईल ॲपचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत. एकदाच करायचं आपल्याला, OTP येणार.
आणि असे आपल्याला ऑप्शन्स दिसते. त्यापैकी आपण एक बुकिंग सिलेक्ट करू, त्याच्यामध्ये बुकिंग करायची. पहिले आपण आर्ट टूरमध्ये बघूया. आपण डॅशबोर्डसाठी उद्घाटन करावं. इंटरनल एफिशियन्सी, रेव्हेन्यू जनरेशन आपण काय करतो आहे ह्याच्यासाठी आपल्याला एक कामं मिळेल. त्याच्यानंतर रिसोर्स अलोकेशन या सगळ्या ह्याच्यासाठी महत्त्वाची हे असतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ बुकिंग्स, किती इन्क्वायरीज आल्या आहे, युजर किती आपल्याकडे रजिस्टर आहे, त्याच्यानंतर रेव्हेन्यू आपला कसा झालेला आहे ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळणार आहे. टेंडर सिस्टीम, त्याच्यानंतर GR हे सगळे आपण ह्याच्यामध्ये अपलोड करणार आहे. आणि इंटरनल डिपार्टमेंटल डिसिजन मेकिंगसाठी हे महत्त्वाचा पाऊल पडणार आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. आणि यानंतर पुढील आपण त्रैमासिकाचं प्रकाशन करणार आहोत. त्यासाठी खातू मॅडम आणि देशपांडे मॅडम यांनाही विनंती, आपण थोड्या व्यासपीठावरती यायचं आहे. बापट सर, देशपांडे मॅडम कृपया आपल्याला विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. सुचित्रा देशपांडे मॅडम, कामकर सर. महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारच्या नियतकालिकाचे प्रकाशन करत आहोत. आदरणीय मंत्री महोदयांचा जो शब्द आहे चित्रपताका, आणि या चित्रपताकाच्या नावावर आपण आता हे त्रैमासिक या ठिकाणी प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. मॅडमनी मगाशी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपण एकीकडे पायाभूत सुविधा करत असताना चित्रनगरीची हरितपणा जो आहे तो देखील जपत आहोत. आणि यासाठीच आपण विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो. IPCA ही संस्था आहे जी यासाठी आपल्याला सहकार्य करते. विद चेंज ही संस्था आहे, ही या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असते. आणि IPCच्या माध्यमातून जैवखत प्रकल्प आपण या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचा राष्ट्रीय स्तरावरती रिकॉग्नाइज झालेला आहे. आणि यासाठी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि हा पुरस्कार प्रधान आता या ठिकाणी आपण करणार आहोत. IPCAचे प्रवीण सर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुढील माहिती प्रवीण सर आपल्याला सांगतील. आणि हा गोरेगाव फिल्म सिटीमधली जी प्रोजेक्ट आहे तो 100% कुक फूड कंपोस्टिंगचा प्रोजेक्ट आहे. आत्तापर्यंत कुठेही 100% कुक फूडला कंपोस्टिंग केलं जात नाही, परंतु ज्याप्रमाणे आपण इथे व्यवस्था आपण तयार केलेली आहे त्यामध्ये 100% आपल्याला कुक फूड इथे कंपोस्ट करता येते. आणि जे 50 प्रोजेक्ट लोकेशन्स आपण मुंबईमध्ये घेतलेले 2025मध्ये, त्यामध्ये विशेष कार्यक्रमासाठी म्हणून गोरेगाव फिल्म सिटीला सर आपण IPCA प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये पण काम करतो. MLP रिसायकलिंगमध्ये काम करतो. वी आर द बिगेस्ट रिसायकलिंग इन इंडिया. आणि मुंबईमध्ये देखील प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये काम करण्यासाठी आपल्याला या ओकेजनला आम्ही IPCAच्या तर्फे सरांना देखील एक ट्रॉफी देत आहोत. आणि सर्वात शेवटचं पारितोषिक म्हणून या कार्यक्रमामध्ये साजनीकर सर मॅडम आणि चित्रलेखा मॅडम यांचा खूप मोलाचा सहभाग झालेला आहे. आणि याचबरोबर या प्रोग्रामच्या अंतर्गत आपण WMC कमिटी पण बनवलेली आहे, वेस्ट मॅनेजमेंट कमिटी बनवलेली आहे, ज्यामध्ये देशपांडे मॅडम आहेत, सम्राट आहेत आणि बाकीचे जे डिपार्टमेंट हेड आहेत ते पण आहेत. तर आम्हाला त्यांनाही इथे रेकग्नाईज करायचं की त्यांनी प्लीज अच्छा नंतरच्या कार्यक्रमात ओके तर त्यांची सर्टिफिकेट्स पण आपल्याकडे आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचं. आणि यानंतर फक्त मला आपल्या परवानगीने
एक फक्त काल आपल्याला जो पुरस्कार मिळाला तो फक्त साहेबांच्याच आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. सर, आपल्या कल्पनेनं आपण राज्याचा महोत्सव, गणपती महोत्सव आपण साजरा केला या ठिकाणी. आपल्या सगळ्यांसाठीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो आणि आपल्याला हे यश प्राप्त झालेले आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या व्यवस्थापकीय संचालक स्वातीताई भोसे पाटील मॅडम, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकरजी, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि मातांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पाच हा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा करतो. कारण हेच आहे, कारण आपण सगळेजण फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी याची 48वी वर्धापन दिवस साजरा करतो. पण दिवस साजरा करताना आपल्या सगळ्यांना याचंही भान आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची पर्जन्यवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी असेल, जनावरं असतील, शेती असेल, घरं असतील, याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शंका अशी व्यक्त केली जाते की 27-28 तारखेला पुन्हा एकदा पर्जन्यवृष्टी होईल, मोठ्या प्रमाणात होईल की काय, याची शंका व्यक्त केली जाते. महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, आपण सगळेच या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी 100% प्रयत्न करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपले चांगले दिवस यावेत, पुन्हा आपल्या शेतकऱ्याला उभं करावं, त्याचं प्राणी, जनावर हे जे काही त्याच्या घरातले सदस्य म्हणून तो पाळतो, त्याचं झालेलं दुःख कमी करावं याचा प्रयत्न आपण करतो. या ठिकाणी उल्लेख झाला की काल राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं आणि त्या वितरणामध्ये सुद्धा आपल्या या स्थानिक फिल्मनगरीच्या गणेशोत्सवाला जे पारितोषिक मिळालं त्यामध्ये आपल्याला मिळालेली जी पारितोषिकाची राशी होती ती आपण कालच घोषित केली की आपण पूरग्रस्तांना मदत म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण आज आल्यानंतर माननीय आमच्या स्वातीताईंशी बोललो आणि मग आमच्या दोघांचं एक मत ठरलं की आज या ठिकाणी आपण ज्यावेळेला वर्धापन दिवस साजरा करतो आहे त्यावेळेला आजच्या या दिवशी आपण महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांना 5 लाख रुपयाची मदत आजच्या दिवशी फिल्म सिटीच्या वतीने सुद्धा करणार आहोत. त्याची घोषणा आम्ही करतो आणि त्याचा चेक सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्तात आपण त्या ठिकाणी देऊ. मित्रांनो, जीवनामध्ये सुख शोधण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आहे आणि यामध्ये मनोरंजन हे सुद्धा महत्त्वाचं क्षेत्र आहे. मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, त्याचे असलेले प्रत्यय वेगळे आहेत, त्याचे परिचय वेगळे आहेत, त्याचे कार्यक्रम वेगळे आहेत आणि यामध्ये सिनेमा आणि दूरचित्रवाहिनीवर बघणाऱ्या आपल्या विविध सिरियल्स याचं एक महत्त्व आहे. बऱ्याच अंशी आपल्या लक्षात असेल तर या सिनेमाची परंपरा जेव्हापासून सुरू झाली तो एक मोठा इतिहास मानवी उत्क्रांतीचा सुद्धा आहे. होत असलेल्या मनुष्याच्या आयुष्यातले बदल हे स्वाभाविकता नैसर्गिक असले तरी त्याची चालना, त्याची योग्यता, त्याचा परिमाण ठरवण्यामध्ये सिनेमाचा सुद्धा मोठा योगदान आहे. आणि आज ज्यावेळेला 48वा वर्ष वर्धापन दिन आपण साजरा करतो त्यावेळेला चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं स्मरण सुद्धा आपल्याला करणं हे अभिप्रेत आहे आणि आपण ते करतो आहोत. पहिला सिनेमा ज्यावेळेला त्यांनी बनवला त्यावेळेला इतकी मोठी परंपरा सुरू होईल
इतके बदल होत जातील आणि सिनेमा आणि मनुष्याचं आयुष्य हे बराच काळ एकत्र चालेल अशी कल्पना पण आपण केली नसेल, त्या काळातल्या लोकांनी केली नसेल, पण दादासाहेब फाळके यांनी त्याची मुहूर्तमेढ केली आणि आज आपला देश जगामध्ये सर्वात जास्त, सर्वात भाषा, सर्व पद्धतीचे चित्रपट आणि सिनेमे सर्वात जास्त करणारा देश आपला भारत देश आहे आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि मुंबई ही तर चित्रपटाची नगरी आहे, स्वप्न नगरी आहे आणि म्हणून 48 वर्षाचा हा आपला चित्रनगरीचा प्रवास हा सुद्धा थक्क करणार आहे. मी विनंती करणार आहे आमच्या स्वातीताईंना की आपण 50व्या वर्षाचा उल्लेख केला आणि होय 1 वर्षानंतर पुढच्या वर्षानंतर आपण 50व्या वर्षाकडे जाऊ, काउंटडाऊन सुरू झाला. या निमित्ताने आपण एक येणाऱ्या काळातल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या साजरं करण्याच्या निमित्ताने मानवी मनाचा शोध, मानवी मनोरंजनाची बदलती कार्यपद्धती आणि या सगळ्यात असलेल्या प्रेरणांचा वेगवेगळा स्तोत्र या विषयात एक ग्रंथ फिल्म सिटीचा आपण करावा आणि त्यासाठी एक समिती नियुक्त करावी. कारण 50व्या वर्षी जगासमोर, देशासमोर आपण मांडू की याच चित्रनगरीमधून, याच फिल्म सिटीमधून इतक्या मोठ्या प्रमाणातल्या कलाकार, कलावंत, त्या ठिकाणचे चित्रकार, सेट आर्टिस्ट, डिझायनर, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, कथाकार या सगळ्यांच्या प्रेरणेतून इतकी मोठी यात्रा भारताने आणि महाराष्ट्राने जगभरात केली याचा अद्यावत शोध ग्रंथ हा त्या ठिकाणी चित्रनगरी करेल आणि तो आपण आव्हान निभावावं असं मी त्या ठिकाणी आज बदल हा निसर्ग नियम असला तरी तंत्रज्ञानातले बदल हे जो वेळीच आत्मसात करेल तोच प्रगतीच्या दिशेने जाईल. जसं सांस्कृतिक कार्य विभाग माझ्याकडे आहे तसं माहिती तंत्रज्ञान विभाग सुद्धा माझ्याकडे आहे आणि म्हणून जग ज्या गतीने पुढे चाललंय या गतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित सिनेमा, चित्रपट, सिरियल, ऑडिओ व्हिज्युअल, कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मागे पडून चालणार नाही. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी जो एक निर्णय केला, जी भूमिका मांडली ज्यामध्ये जगातलं ऑडिओ व्हिज्युअलचं केंद्र हे भारत आणि भारतात आपल्याला मिळालेला सन्मान हा मुंबईत हे एव्ही आपल्या ठिकाणी असलेला एक फेस्टिवल ज्याला आपण म्हणू तो आपण त्या ठिकाणी वेव्सच्या नावाने सुरू केला आणि वर्ल्ड्स ऑडिओ व्हिज्युअल समिट ही महाराष्ट्राने मुंबईने होस्ट केली आणि त्यामधनं आपण एक AVGC-XR धोरण हे आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. ते आता घोषित सुद्धा केलं, कॅबिनेटने मंजुरी दिली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही जगातली किंवा भारतातली पहिली वास्तू या चित्रनगरीमध्ये आपण जगभरातल्या कॉन्टेंट क्रिएटर्सना किंवा क्रिएटिव्ह वर्ल्डला प्रशिक्षित करण्याची मूलभूत शास्त्रीय कार्यपद्धतीचा अभ्यासक्रम असलेली योजना ही आपण आपल्या चित्रनगरीमध्ये आणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मग यासाठी 3,268 कोटी रुपयाचा निधी हा शासनाने राखीव ठेवलेला आहे. 2 लाखाच्या वर तांत्रिक रोजगाराची निर्मिती यामध्ये होणार आणि ज्यामध्ये आपण प्रयत्न करतो की कोल्हापूर असेल, ND असेल, पुणे असेल, नाशिकमध्ये प्रस्तावित असेल या सगळ्याकडच्या ग्रामीण युवकाला सुद्धा, कारण त्याच्याकडेही क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट आहे, त्याच्याकडेही गुणवत्ता आहे. त्यामुळे फिल्म सिटी आपलं 48वं वर्ष साजरं करताना 49व्या वर्षात पदार्पण करताना राज्यातील या सर्व ग्रामीण भागातील युवकाला सुद्धा या तंत्रज्ञानातून मनोरंजनाच्या, सिनेमाच्या विकासामध्ये सहभागी करण्याची योजना बनवेल आणि त्यामध्ये सुद्धा विचार करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. माध्यमातून 3,000 कोटीची गुंतवणूक प्राईम फोकस यांच्याकडून आपल्याकडे आलेली आहे. 200 एकरवर नवीन प्रकल्प त्यांचा होणार आहे. थीम पार्क असेल, हॉटेल असेल, निवास असेल, सुविधा असेल, मनोरंजनाचा विविध उद्योग असतील आणि बरोबरीने गोदरेजकडून सुद्धा 2,000 कोटीची गुंतवणूक वेव्समध्येच या ठिकाणी आपल्याला सरकारशी त्याचा करार झालेला आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे आपलं केंद्र फिल्म सिटी आणि आपल्या असलेल्या कार्यपद्धतीत आपण ठरवलं आहे
आणि त्या दिशेने आपण पावलं उचलतो. आणि म्हणून आज जो डॅशबोर्ड आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं ते महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण इन्स्टिट्यूट इथे 50व्या वर्षात आपण पदार्पण करतो. जवळजवळ 7-8 हजार कोटीची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात येते. वेव्हचं सेकंड समिट येत आहे. यावेळेला मनुष्यबळ म्हणजे आमचा कर्मचारी हा सुद्धा त्याच्या कार्यपद्धतीत आणि जगासमोर मांडतानातली पारदर्शकता यात आम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि हे डॅशबोर्ड त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की फिल्म सिटीचं, चित्रनगरीचं निर्माण तुमचं, साजरीकर तुमचं खूप मनापासून कौतुक या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात. बरोबरीने आपल्याला याची कल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी सिनेमा, मराठी चित्रपट याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण आपला मराठी सिनेमा हा आपला महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, जगातील चित्रपट बघणाऱ्या माणसाचा आत्मा आहे. त्याची मोठी परंपरा आहे. मला या ठिकाणी आनंदाने उल्लेख करायचा आहे की ज्याचं आपण उद्घाटन हल्लीच केलं ते सह्याद्री बरोबर आणि NFDC बरोबर करार करून जे आपले मराठी जुने सिनेमे संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे अन्य या धार्मिक परंपरा, संस्कृतीत आपल्या चित्रपटांना पुन्हा नवीन पिढीसमोर आणि पुन्हा आपल्या समोर आणण्याचा करार पण केला. आपण ते सगळी सरकार पण घोषित केलं आणि त्याची मेंबरशिप सुद्धा अनाऊन्स केली. आपण एक नवीन आयाम फिल्म सिटीला त्या ठिकाणी दिला. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मनोरंजनात करार आपण 100% सूट दिली आहे. चित्रीकरणासाठी 50% सूट दिली आहे. अ, ब, क अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना दिसलेलं अनुदान सुद्धा आपण करतो आहोत. ते वारंवार कदाचित या देशातील सगळ्यात मोठं राज्य आपलं असेल की करोडोच्या वर अनुदान आपण त्या ठिकाणी देतो. आणि आपला प्रयत्न आहे की करोना काळातील सुद्धा ज्या चित्रपटांना निर्मात्यांना, चित्रपटांना यातना अडचण निर्माण झाली असेल त्याचे निर्णय अंतिम टप्प्यात आहोत. आपण तोही निर्णय घेण्याची भूमिका घेऊन एक मोठा हातभार आपल्या या चित्रपट व्यवसायातील सर्व बंधू भगिनींसाठी करण्याचा निर्णय सुद्धा आपण करतो आहोत. मला या ठिकाणी उल्लेख करायचं चित्रपट धोरण हे सुद्धा आपलं महामंडळ घेतं. कारण चित्रपट बघावा कसा, रसिक निर्माण कसा व्हावा, निर्मात्याची कार्यशाळा काय, दिग्दर्शकाची कार्यशाळा कशी असावी, कथाकार, चित्रपटकार, संवाद लेखक या विविध कार्यशाळेतून एक अद्यावत असा रसिक वर्ग आणि निर्मितीची एक मोठी परंपरा यातना निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून या ठिकाणी FTII चा उल्लेख आपण केला. त्यांच्याशी केलेला करार आणि त्यातना निर्माण होणारा अभ्यासक्रम हा सुद्धा आजच्या युवक युवतींना मोठं क्षेत्र उघडून देणार आहे. याबद्दल माझ्या मनात हिंमत नाही. मित्रांनो, 50व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतो आहोत. एक विशेष समिती आपण करावी, ती आज घोषित करावी अशी माझी विनंती आहे की 50वं वर्ष आपण जगासमोर कसं नेणार आहोत. त्यात चित्रपट निर्मितीचे असतील, कलाकार असतील, संगीतकार असतील, गीतकार असतील, अजून बॅकस्टेज असतील, कर्मचारी असतील, कारण त्याचा एक मोठा भाग आहे. कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या माझ्या प्रिय असलेल्या मुलामुलींचा सुद्धा मोठा भाग आहे. अगदी मेकअप आर्टिस्ट असतील, या सगळ्याचा संपूर्ण विचार करून 50व्या वर्षाचं साजरेपण कसं करू याचा रोडमॅप ठरण्यासाठी एक समिती आज आपण करू अशी त्या ठिकाणी विनंती करून घोषणा करतोय. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळेला आपण आपलं 50वं करू त्याच्या पुढच्याच वर्षी 2028 मध्ये ऑस्कर आपलं 100वं वर्ष साजरं करणार आहे. आपलं 50वं वर्ष चित्रनगरीचं, ऑस्करचं 100वं वर्ष. आणि म्हणून आपल्या 50व्या वर्षामध्ये ऑस्करच्या 100व्या वर्षानिमित्त जगभरात त्यांचे अकॅडमिक जे कार्यक्रम होतील त्यातला ऑस्करचा एक कार्यक्रम फिल्म सिटी बरोबर याच मुंबईमध्ये, या चित्रनगरीमध्ये किंवा अन्य भागामध्ये आपण करू. आणि ऑस्करला सुद्धा आपल्या फिल्म सिटीत आणि मुंबई शहरात आणू या दिशेने आपण पावलं उचलणार आहोत. आणि बरोबरीने ज्याचा उल्लेख तुम्ही स्वातीताई बरोबर केलात तो म्हणजे कुणी एक व्यक्ती जी 48 वर्षाचा प्रवास करत नसते, कुठली व्यवस्था करत नसते. हा प्रवास अविरत असतो, मुक्त असतो, तो प्रवाही असतो. त्यामध्ये ज्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत आपापलं योगदान ज्ञान अज्ञान पद्धतीने दिलं आहे त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ते थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. मगाशी स्वाती मॅडमने केलाच, पण आपला कर्मचारी आपला केंद्रबिंदू आहे. जी काही प्रगती उद्याची आपण करणार आहोत त्याचा पाया जो आहे तो आपले सगळे कुटुंबही आहे. आणि म्हणून या कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबाला एकत्रपणे पुढे जाण्यासाठी जी आवश्यकता असलेला पहिला टप्पा होता म्हणजे त्याची मंजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन त्याची कारवाई आता सुरू केलेली आहे. आणि त्यांना सुद्धा मोठ्या पद्धतीचा आपल्या कर्मचाऱ्यांशी असलेला जिव्हाळा आपण सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, माझ्या कुटुंबाला माझी विनंती आहे की आपण आता 50व्या वर्ष साजरे करणार आहोत, तर आपापलं हेतू उद्दिष्ट सुद्धा 50व्या वर्षामध्ये आपण काय करू ज्याच्यामुळे चित्रनगरीला आपला हातभार लागेल याबद्दलही प्रत्येकाने विचार करावा. येणाऱ्या काळात त्याबद्दलची कार्यशाळा बैठक सुद्धा आपण घेऊ. पण सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर अगदी उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे आहे, त्यामुळे हा प्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी असणार आहे, प्रगतीचा. आपण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आता मुक्त मंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झाले आहे. मनापासून धन्यवाद सर. मैडम, स्वाति मैडम, आशीष जी और पूरी फिल्म सिटी की टीम, मैं आपका आभारी हूँ कि आपने मुझे अच्छा काम करने का मौका दिया. और फिल्म सिटी में जब भी कुछ ज़रूरत हो, हमारे फिल्म सिटी के वर्कर बहुत मेहनत करते हैं. रोज़ 10-15 हज़ार लोग काम करने आते हैं, कहाँ दूर दूर से आते हैं, क्योंकि ये इंडिया का हॉलीवुड है. तो यहाँ कुछ भी काम हो वर्कर के लिए और हमारे फिल्म सिटी स्टाफ के लिए, तो मैडम ने हमेशा हाजिर हूँ. और आपने मुझे ये मौका दिया है, ये प्रेरणा दी है और मैं कुछ कर पाया हूँ. थैंक यू आशीष जी, आप आए और हमको ये मौका दिया. थैंक यू वेरी मच. धन्यवाद सर. आपलं सर गेल्याचं सुरू. और सर, मैं सबसे पुराना हूँ अभी फिल्म सिटी में. लास्ट 17 साल से ये हमारा कर्मभूमि है, तो फिल्म सिटी को ये भूमि को मैं वंदन करता हूँ. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. आणि यानंतर साजनीकर सरांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करा. नमस्कार. आणि आज आपली चित्रनगरी 48 वर्ष पूर्ण करत आहे. सर, सुरुवात झाली तेव्हा एक काळ असा होता की पगार द्यायला पैसे नव्हते. कर्ज देऊन कर्मचाऱ्यांचा पगार देण्याच्या अवस्थेपासून आज नफ्यामध्ये येऊन शासनाला आपण डिव्हिडंड देण्याच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ही फार मोठी उपलब्धी आहे महामंडळाच्या इतिहासामुळे. बऱ्याच गोष्टी सर आपण आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, आजही विजन दिली सर आम्हाला, त्या दृष्टीने चालले. आणि सर असं वाटतं की 50व्या वर्षी जेव्हा आपण इथे आले सुवर्ण महोत्सवीला, तेव्हा काही छान भव्य दिव्य आपण अख्ख्या राज्याला आणि देशाला काहीतरी छान वाटेल याच्याबद्दल असं काहीतरी करायचं नियोजन आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आपण निश्चितच त्या पद्धतीने करू. आज सर्वांच्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे. कर्मचाऱ्यांसाठी माझे सर्व कर्मचारी, आज तो सरांनी जो काल निर्णय घेतला त्याच्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण आहे. आज सर आम्ही काही कर्मचाऱ्यांना 8 लोकांच्या पदोन्नतीचे पण आदेश निर्गमित केले. त्यांचेही मनापासून खूप छान वातावरणामध्ये सगळं हे होत आहे. पुढच्या काळामध्ये सर आपण फिल्म सर्कलचा गोव्यामधून सर त्याला मागणी आहे, म्हणजे आम्हाला गोव्यावरून विनंती आली की आम्हाला याचे मेंबर होता येईल का. म्हणजे आपल्या प्रणित जो उपक्रम सुरू केला त्याला राज्याच्या बाहेरही आता डंका पिटवला. सर आमचा विचार आहे की मध्य प्रदेश, इंदोर असेल जिथे मराठी लोक आहेत तिथे सुद्धा आपण सर चित्रपट आपली संस्कृती आपण घेऊन जाऊ सर. याच्यामुळे नेहमी सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि वेळात वेळ काढून आज सर इथे आले त्याच्याबद्दल सरांचं मनपूर्वक, मॅडमचं मनापासून आभार. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि 50व्या वर्षासाठी जी सरांनी आपल्याला विजन दिलेली आहे सर, मी सर्व आमच्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला वचन देतो की आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे जे आपलं विजन आहे ते साकार करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. पुढे अजून कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरुवात केले, वृक्षारोपणही केलं आहे. कर्मचारी किंवा या ठिकाणी येणाऱ्या शूटिंगच्या
सर्व लोकांच्या व्यवस्थेसाठी लागलीच तर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी नव्याने सुरू केलेली आहे. त्रैमासिक म्हणजे आपल्या चित्रनगरीचा आजपर्यंतचा इतिहासात पहिल्यांदाच 3 महिन्यात आपण काय काय टप्पे गाठलेत या संदर्भामधलं त्रैमासिकसुद्धा प्रकाशित केलं आहे. या ठिकाणी आपला कर्मचारी, बुकिंग सिस्टीम, ॲनालिसिस, डेटा ॲनालिसिस या सगळ्यासाठी चित्रनगरीचा एक डॅशबोर्ड आपण नव्याने सुरुवात केलेला आहे. आपल्याला ही लक्षात येतं की ND स्टुडिओ जो आपण आता घेतलेला आहे त्या ND स्टुडिओमध्ये सुद्धा कोणालाही त्याचा वापर करायचा असेल तर त्याचे बुकिंग्स जे आहेत यासाठी एक अद्ययावत ॲप आपण सुरू केलेला आहे. या सगळ्या कामांना आपण गती दिली आहे. आज या ठिकाणी कार्यक्रम करताना स्वाभाविक भावना आपल्या सगळ्यांची पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकरी असेल, नागरिक असेल, घर असेल, त्याच्या प्राणीमात्राची झालेलं नुकसान असेल या सगळ्याबद्दलसुद्धा चित्रनगरीच्या प्रॉफिटमधून 5 लाख रुपयाचा चेकसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्याचा निर्णय आणि तो आपण देतो आहोत. या सगळ्याबरोबर एक 360 एक्सपिरियन्स करणारं मिनी थिएटर आपल्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांना या ठिकाणी त्याची उद्घाटनाची व्यवस्था आणि उद्घाटन आपण केलं आहे. अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम आज त्या ठिकाणी केलेला आहे. हिंदी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर त्यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी मराठवाड्यात यावं. काय आज वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, त्यांना उभं करण्याची आहे, त्यांच्याबरोबर उभं राहण्याची आहे. ही वेळ आंदोलनापेक्षा मदतीचं संचलन करण्याची आहे आणि या मदत संचलनाच्या कामामध्ये सगळ्यांनी मदत करावी. शेतकऱ्यांना मदत करावी, आपल्या परिवाराला, कुटुंबाला त्यांच्या मदत करावी ही भावना आपली असली पाहिजे. आंदोलनावर भाष्य करण्यापेक्षा मदतीच्या संचलनात तुम्ही सहभागी व्हा अशी मी विनंती त्यांना करेन. हर्षवर्धन सकपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल सांगितलं की तिथे जाऊन काय करणार, दिवे लावतील का? मला वाटतं या पद्धतीचं विधान हे असमंजसपणाचं त्या ठिकाणी हर्षवर्धन सकपाळ यांचं आहे. दिल्ली, NDRF या सगळ्या विषयामध्ये राज्य सरकार आपल्या शेतकऱ्याला मदत आणू पाहते आहे. त्याबद्दल असं विधान असमंजस किंवा भ्रम निर्माण करणारं करणं हे शेतकरी हिताचं नाही, एवढंच मी हर्षवर्धनजींना सांगेन. आज फिल्म सिटी में अनेक दिवस है, 5 लाख की मदद भी किया है बाढ़ पीड़ितों के लिए फिल्म सिटी की तरफ से. आज मुंबई स्थित अपनी दादा साहेब फाळके चित्रनगरी यानी फिल्म सिटी इसका 48 वर्धापन दिन हम मना रहे हैं. लेकिन हम सबको इसकी कल्पना है कि महाराष्ट्र में जिस प्रकार की बाढ़ आई है उस बाढ़ में हमारा किसान हो या उसके घर परिवार हो, उसका घर हो या प्राणी मात्र हो, उसकी बड़े पैमाने पर नुकसान हुआ है. और इसके लिए चित्रनगरी के अपने प्रॉफिट के फंड से 5 लाख रुपए का चेक ये एक अपना कर्तव्य इस नाते माननीय मुख्यमंत्री जी को सौंपा जाएगा, जिसके कारण कुछ और मदद हो जाएगी. और भी मदद करने का आह्वान हम लोगों को भी करते हैं और हम भी करेंगे. यहाँ पर 3-4 महत्वपूर्ण कार्यक्रम हुए. सामाजिक उपक्रम में वृक्षारोपण करना, यहाँ के कर्मचारियों को, यहाँ पर शूटिंग करने वाले हमारे भाई बहनों को ज़रूरत न पड़े लेकिन पड़ी तो एम्बुलेंस की व्यवस्था यहाँ पर देना, और उसी के साथ साथ हमारे फिल्म सिटी को और ट्रांसपेरेंटली और टेक्नोलॉजिकली अपग्रेड करके एक रिवैम्प करने के लिए डैशबोर्ड का निर्माण हमने किया, उसका लोकार्पण किया है. ND स्टूडियो जो अभी अपनी सरकार की प्रॉपर्टी बनी है वहाँ पर सुविधा सभी को ऑनलाइन हो इसका ऐप उसका लोकार्पण किया है. 360 डिग्री एक फिल्म देखने की अद्ययावत व्यवस्था, इसका अनुभूति और अनुभव लेने के लिए अभ्यासकों को और चित्रपट निर्माताओं के लिए उसका एक सेंटर, उसका उद्घाटन हुआ है और इस प्रकार के कार्यक्रम चल रहे हैं.